आपल्या ई-लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज इयत्ता 6वी विषय भूगोल 9वा पाठ ऊर्जा साधनेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, पुढील कार्यासाठी कोणती ऊर्जा साधने वापरावे लागेल? 1. रोहनला पतंग उडवायचा आहे, या कार्यासाठी कोणते ऊर्जा साधन वापरावे लागेल? वारा हे ऊर्जा साधन वापरावे लागेल. 2. आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे, या कार्यासाठी लाकूड हे ऊर्जा साधन वापरावे लागेल. 3. सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येईल अशी स्वयंपाकाची उपकरणे, या कार्यासाठी लाकूड, कोळसा ही ऊर्जा साधने वापरावी लागतील. 4. सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे, या कार्यासाठी वीज आणि कोळसा हे ऊर्जा साधन लागेल. 5. रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे, या कार्यासाठी वीज आणि कोळसा हे ऊर्जा साधन वापरावे लागेल. 6. आंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे, या कार्यासाठी लाकूड आणि बायोगॅस ही ऊर्जा साधने वापरावी लागतील. 7. आहे, सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे, या कार्यासाठी रॉकेल आणि वीज ही ऊर्जा साधने वापरावी लागतील. प्रश्न 2. महाराष्ट्रातील कोणतीही 4 जलविद्युत केंद्रांची नावे लिहा. उत्तर: जायकवाडी, कोयना, येलदरी, भातसा ही जलविद्युत केंद्रे आहेत. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो, त्याचे कारण काय असेल? उत्तर: मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो. कोळसा हा तुलनेने अधिक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे, हे त्याचे कारण असेल. 2. ऊर्जा साधनांची गरज काय? उत्तर: दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनांची गरज असते. स्वयंपाक करण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी अनेक कारणांसाठी ऊर्जा साधनांची गरज असते. 3. पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे? उत्तर: जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होते. होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर, वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे. प्रश्न 4. पुढील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. त्यातील पहिला फरक आहे खनिज तेल, सौर ऊर्जा. त्यातील पहिला मुद्दा आहे उपलब्धता. खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे, तर सौर ऊर्जा विपुल प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे. दुसरा मुद्दा आहे पर्यावरणपूरकता. खनिज तेलाचा वापर पर्यावरणपूरक नाही, तर सौर ऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे. तिसरा मुद्दा आहे फायदे तोटे. खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, तर सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. दुसरा फरक आहे जल ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा. त्यामधील पहिला मुद्दा आहे उपलब्धता. जल ऊर्जा तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तर भूगर्भीय ऊर्जा सर्वत्र विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. दुसरा मुद्दा आहे पर्यावरणपूरकता. जल ऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे, तर भूगर्भीय ऊर्जेचा वापर तुलनेने कमी पर्यावरणपूरक आहे. तिसरा मुद्दा आहे फायदे तोटे. जल ऊर्जा निर्मिती तुलनेने कमी खर्चिक आहे, तर भूगर्भीय ऊर्जा निर्मिती तुलनेने अधिक खर्चिक आहे.